चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 6 मे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस। खरं तर आपल्या महाराजांचा प्रकट दिन जितका महत्त्वाचा समजला जातो तितकाच महत्त्वाचा हा पुण्यतिथी दिवस देखील असतो। बघा असंख्य स्वामी मठांमध्ये महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली आहे। बऱ्याच स्वामी भक्तांच्या घरी देखील गुरुचरित्र पारायणाची सुरुवात नक्कीच झाली असेल। खरं तर हा जो दिवस आहे तो महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। प्रकट दिनाच्या दिवशीही म्हणजे जेव्हा महाराजांचा प्रकट दिन असो त्याच्या 41, 21, 11 किंवा 6 दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करत असतो। तर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त देखील आपण 11 दिवस, 21 दिवस, 6 दिवस, 3 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। खरं तर महाराजांना सर्वात जास्त आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। सेवेनंच आपण आपल्या महाराजांना प्रसन्न करतो, त्यांची कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त करत असतो। जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते त्यावेळेस जर तुम्ही बघत असाल, महाराजांचे कुठले ग्रंथ वाचले असाल, महाराजांचे कुठले जर तुम्ही असंख्य महाराजांच्या कथा आहेत, असंख्य महाराजांचे ग्रंथ आहेत, त्यामध्ये जर तुम्ही वाचलं असेल आणि त्यामध्ये जर बघितलं असेल तर जेही लोक महाराजांकडे दृष्टांत मागायला यायचे किंवा जेही लोक महाराजांकडे प्रश्न घेऊन यायचे तर त्या प्रत्येकाला महाराज फक्त एकच सल्ला द्यायचे, ते म्हणजे सेवा। महाराज जे आहेत ते सेवेनेच प्रभावित होतात। बरीच लोक चुकीचे नवस घेतात, मी पेढे आणेन, मी गुलाबजाम आणेन, मी नारळ आणेल, मी पुरणपोळ्या आणेल। बघा आपले जे महाराज आहेत ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते आपल्या पेढ्यांना, आपल्या पोळ्यांना भुलणार आहेत का? नाही। महाराजांकडून जर इच्छा प्राप्त करून घ्यायची असेल, महाराजांना खरंच मनापासून प्रसन्न करायचं असेल, महाराजांची अखंड कृपा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची असेल, महाराजांचे दृष्टांत मिळवायचे असतील, महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी दिवसेंदिवस जास्तीत जास्त सेवा करत चला। खूप जास्तही सांगत नाही, जसा वेळ मिळेल तसं करत चला। फक्त स्मरण केलं, नामस्मरण केलं तरी खूप आहे। आयुष्यभर स्वामी साथ सोडणार नाही, आयुष्यभर स्वामींची कृपा तुमच्यावरती राहील। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत तेही हा उपाय करू शकतात आणि ज्यांनी काहीच केलेलं नाहीये तर त्यांनी हा उपाय आवर्जून करा। या उपायाने महाराजांची कृपाही प्राप्त होईल, तुमचं गुरुबळही मजबूत होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये आपल्या गुरूंची जी कृपा आहे ती प्राप्त राहील। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे सगळं पुढे सांगते, फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला काय करायचं आहे तर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळीच म्हणजे सकाळी जवळपास 9च्या आतमध्ये, 8 ते 9च्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला एका झाडाचं पान लागणार आहे आणि ते झाड म्हणजे औदुंबराचं झाड। महाराज आपले जे आहे ते औदुंबराच्याच झाडाखाली प्रगट झालेले आहेत आणि महाराजांचं जे वास्तव्य आहे ते देखील औदुंबराच्याच झाडावरती आहे। अक्कलकोटमध्ये जर तुम्ही गेला असाल तर बघाल संपूर्ण अक्कलकोटमध्ये तुम्हाला औदुंबराची म्हणजे उंबराचीच झाडं दिसतील, कारण साक्षात रूपी महाराजांचा अजूनही तिथे वास आहे, निवास आहे अशी मान्यता आहे। बघा औदुंबराच्या झाडावरती माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूंचाही वास आहे। हे जे झाड आहे ते दैवी शक्तीने भरभरलेलं झाड आहे। पुण्यतिथीच्या दिवशी आणि प्रगट दिनाच्या दिवशी या झाडाचं एक विशेष महत्त्व आहे। साक्षात रूपी महाराज ते दृष्टांत देतात अशी ही मान्यता आहे। या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे। एक ग्लासभर, तांब्याभर पाणी त्या झाडाजवळ घेऊन जा। कुठेही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही उंबराचं झाड असेल, औदुंबराचं, तिथे जायचं, एक ग्लासभर पाणी त्या झाडाला अर्पण करायचं, झाडाची माफी मागायची, एक पान तोडायचं, ते पान घरी घेऊन यायचं। त्या अगोदर एक स्वच्छ सुंदर दिवा घेऊन जायचा, मातीची पणती घेतली तरी चालेल, त्यात तूप किंवा तेल घालायचं, 2 वातींची पिळून एक वात करायची आणि ती वात जी आहे ती शक्यतो लाल धाग्याची असेल तर अत्यंत उत्तम, नाहीतर घरामध्ये जी कुठली असेल ती घ्या। दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतरच ते पान तोडायचं आणि ते घरी आणायचं।
घरी आल्यानंतर काय करायचं, एक छोटंसं प्लेट घ्यायचं, त्या छोट्याशा प्लेटमध्ये हे औदुंबराचं जे पान आहे ते ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर यावरती थोडंसं दूध पाणी घालायचं आणि स्वच्छ सुंदर या पानाला अभिषेक घालून घ्यायचा. लक्षात ठेवा, जेव्हा हे पान तुम्ही या दिवशी घरी आणाल त्या पानाच्या स्वरूपात साक्षात आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. ठीक आहे. या पानाला तुम्हाला स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्यायचा आहे, दूध पाणी घालायचं आहे, पुरुष सूक्तमाचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या पानाला हिना अत्तर लावायचा आहे. त्याच्यानंतर याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. अष्टगंधाने, महाराजांना अष्टगंध हे अत्यंत प्रिय होतं, त्यामुळे अष्टगंधाने या पानावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. आता समजा हे पान आहे, याला अत्तर लावलेलं आहे, वरती एक स्वस्तिक काढलं, 2 रेषा ओढायच्या आणि त्याच्या खाली तुमची जी पण इच्छा असेल, जी महाराजांनी तुमची इच्छा पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे, ती इच्छा एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, या पानावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचं आणि हे पान अभिमंत्रित करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे हे दिवसभर असंच आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. महाराजांच्या मूर्तीच्या शेजारीच, फोटो असेल तर फोटोच्या शेजारीच, म्हणजे महाराजांच्या चरणांच्या जवळ हे पान तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, संध्याकाळी 6-6:30चा टायमिंग झाला की त्यावेळेस एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं, म्हणजे छोटंसं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे पान आहे ते ठेवून द्यायचं. त्या कापडाला, त्या वस्त्राला घट्ट गाठ मारायची, त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची, आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची, त्याच्यावरती डावा हात ठेवायचा, असे दोनही हात एकमेकांच्या हातावरती ठेवायचे आणि महाराजांचा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. ह्या दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही देवघरातच ठेवून द्यायची. आपलं जे देवघर आहे त्या देवघरातच ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी जेव्हाही कधी स्वामी मठात जाण्याचा योग येईल, आजूबाजूला जर जवळ असेल दुसऱ्या दिवशी जा, लांब असेल तर ही पोटली देवघरात अशीच ठेवा. जेव्हाही स्वामी केंद्रामध्ये जाण्याची वेळ येईल किंवा जेव्हा तुम्ही जाल, महाराज जेव्हा तुम्हाला बोलवतील, कारण बोलवणं आल्याशिवाय आपलं जाणं होत नाही, जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ही पोटली फक्त सोबत घेऊन जायची आणि तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांच्या जवळ ती अर्पण करायची. जेव्हा तुम्ही ही पोटली महाराजांच्या चरणांजवळ अर्पण कराल, लक्षात ठेवा तिथेच तुमची सेवा सफळ होईल. त्या क्षणात समजून जा की आपली इच्छा महाराजांच्या चरणांच्या जवळ पोहोचलेली आहे आणि आता कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती त्वरित पूर्ण होणार आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय तुमच्या आयुष्यात लाख मोलाचा ठरणार आहे. कुणीही ही सेवा चुकू नका. इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल, महाराजांना प्रसन्न करवायचं असेल तर त्याच्यासाठी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.